नमस्कार. बुकवाईज विथ अनिल मध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की राजकारण आणि बुद्धिबळ यात काय साम्य आहे? दोन्हीकडे विजयासाठी समोरच्याच्या चाली ओळखाव्या लागतात आणि कधी कधी स्वतःच्या प्याद्याचा बळीही द्यावा लागतो. निमिष सोनार यांचे बुद्धिबळातील साप ही कादंबरी अशाच एका सत्तेच्या खेळाबद्दल आहे, जिथे प्रत्येक पात्र स्वतःला वजीर समजतंय, पण खरी चाल कोणाची आहे हे कोणालाच माहीत नाही. अगदी. कोमल आणि विनोद यांच्या महत्वाकांक्षेभोवती फिरणारी ही कथा एका अशा वळणावर येते जिथे नाती दुय्यम ठरतात आणि सत्ता सर्वोपरी. चला तर मग सुरू करूया या जीवघेण्या खेळाचा पहिला अध्याय. तर या कथेच्या केंद्रस्थानी आहे कोमल, एक अशी स्त्री जिच्या मनात सत्तेच्या शिखरावर पोचण्याची एक जबरदस्त इच्छा आहे. हो, पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ही महत्वाकांक्षा काही अचानक आलेली नाही. नाही, अजिबात नाही. लेखकाने ती तिच्या व्यक्तिमत्वात अगदी लहानपणापासूनच म्हणजे विणलेली आहे असं म्हणता येईल. आणि हे दाखवण्यासाठी ते आपल्याला तिच्या शाळेतल्या दिवसांमध्ये घेऊन जातात. तो एक प्रसंग आहे पेनवरून झालेला भांडणाचा. तो मला खूप खूप महत्वाचा वाटतो. कारण वरवर पाहता काय दिसतं की ती फक्त एक भांडण सोडवणारी समजूतदार मुलगी आहे. हो, पण ते तितकं सोपं नाहीये. नाही, आपण जर त्या प्रसंगाच्या थोडा खोलात गेलो तर गोष्ट वेगळीच दिसते. दोन मैत्रिणी आहेत, पूजा आणि सानी. हां. एका पेनसाठी भांडत आहेत. वर्गात गोंधळ आहे. अशा वेळी कोमल पुढे येते. ती त्यांच्यावर ओरडत नाही किंवा कोणाची बाजूही घेत नाही. ती शांतपणे परिस्थिती नियंत्रणात आणते. अगदी, चला आपण शांतपणे तो पेन शोधूया असं म्हणून ती सगळ्यांना कामाला लावते. म्हणजे मुद्दा पेन शोधण्याचा नाहीये. नाही, मुद्दा आहे त्या गोंधळाच्या परिस्थितीत नेतृत्व करण्याचा. ती केऑसला ऑर्डरमध्ये आणते आणि त्याची सूत्रधार ती स्वतः असते. अगदी बरोबर. इथे तिची समस्या सोडवण्याची वृत्ती नाही दिसत, तर परिस्थितीवर आणि माणसांवर नियंत्रण मिळवण्याची एक नैसर्गिक क्षमता दिसतेय. ही तिच्या व्यक्तिमत्वाची पहिली झलक आहे. आणि दुसरी झलक दिसते जेव्हा तिला मोबाईल हवा असतो. हो, वडील स्पष्टपणे नकार देतात, पण ती थेट वडिलांशी भांडत नाही. हा भाग खूपच काय म्हणतात त्याला रंजक आहे. हो, कारण इथे तिची स्ट्रॅटेजी दिसते. बरोबर. तिला कळतंय की थेट संघर्ष करून काहीच मिळणार नाही, म्हणून ती एक वेगळा मार्ग निवडते. ती आईच्या माध्यमातून वडिलांवर भावनिक दबाव टाकते. ते वाक्य, परीक्षेत कमी मार्क पडले तर मला काही म्हणू नका. हो, हे म्हणजे सरळ सरळ एक इमोशनल ब्लॅकमेल आहे की नाही? अगदी. म्हणजे तिला लहानपणापासूनच कळलेलं आहे की प्रत्येक लढाई समोरून लढायची नसते. काही लढाया पडद्या आड राहून योग्य माणसांचा वापर करून जिंकायच्या असतात. आणि याच दृष्टिकोनाचा वापर तिने तिच्या आयुष्यातील एका मोठ्या निर्णयासाठी केला, तिचा जोडीदार निवडताना. हो नो, आणि ही निवड तिच्याबद्दल आणि तिच्या भविष्यातील योजनांबद्दल खूप काही सांगून जाते. तिच्यासमोर 3 पर्याय होते. एक होता ऋषभ, जो शांत स्वभावाचा होता, तिच्यावर खरं प्रेम करायचा. हां. दुसरा होता कौस्तुभ, धीट, बेफिकीर, मुलींमध्ये लोकप्रिय. आणि तिसरा होता विनोद, समाजकार्याची आवड असलेला एक साधा सरळ तरुण. आणि ती निवडते विनोदला. हेच मला थोडं विचित्र वाटलं. म्हणजे एका इतक्या महत्वाकांक्षी मुलीसाठी अशी निवड. सामान्यतः लोक असा जोडीदार निवडतात जो त्यांना पुढे जायला मदत करेल, ज्याचे मोठे संपर्क असतील. बरोबर. विनोदमध्ये तर असं काहीच नव्हतं. इथेच तर लेखकाची हुशारी आहे. कोवलला असा जोडीदार नकोच आहे जो तिच्यापेक्षा शक्तिशाली असेल किंवा ज्याचे स्वतःचे काही मोठे महत्वाकांक्षा असतील. तिला असा कोणीतरी हवाय ज्याला ती कंट्रोल करू शकेल. अगदी. तिच्या नजरेत विनोद शांत आहे, आज्ञाधारक आहे, साधा आहे. तो तिच्या निर्णयांवर प्रश्न विचारणार नाही, तिच्या मार्गात अडथळा तर अजिबात बनणार नाही. एक प्यादा शोधत होती. एक असा खेळाडू जो तिच्याच इशाऱ्यावर चालेल. तिला तसं वाटत होतं. पण हा तिचा सर्वात मोठा डाव होता की सर्वात मोठी चूक? आणि हाच या कादंबरीचा गाभा आहे. तिला वाटतंय की तिने एक सुरक्षित आणि नियंत्रित करता येण्याजोगा पर्याय निवडलाय, पण ती हे विसरते की बुद्धिबळाच्या खेळात सर्वात शांत दिसणारं प्यादासुद्धा कधीकधी वजीर बनून राजाला शह देऊ शकतं. बरोबर. तर इथून कथेत प्रवेश होतो विनोदचा, कोमलचा नवरा आणि या खेळाचा दुसरा महत्वाचा खेळाडू. हो, आणि वरवर पाहता त्याचं व्यक्तिमत्व कोमलच्या अगदी विरुद्ध आहे. ती जितकी महत्वाकांक्षी तितका तो साधेपणाला जपणारा, प्रसिद्धीपासून दूर राहणारा एक समाजसेवक. आणि सुरुवातीला तो तसा वागतोही. म्हणजे जेव्हा कोमलला मुंबईत एका मोठ्या कंपनीत HR हेडची नोकरी मिळते, तेव्हा तो एका आदर्श नवऱ्याप्रमाणे तिला पाठिंबा देतो. हो, तो म्हणतो, तू तुझ्या करिअरवर लक्ष दे, मी आपली मुलगी सावी हिला सांभाळतो. हे ऐकून कुणालाही वाटेल की कोमल खूप नशीबवान आहे. पण हा पाठिंबा खरा होता.
की फक्त एक देखावा? हाच प्रश्न आहे. कारण जसं जसं वेळ पुढे जातो त्यांच्या नात्यात तणाव निर्माण व्हायला लागतो. आणि याचं कारण फक्त कोमलच्या कामात व्यस्त असणं होतं की आणखी काही होतं? याचं कारण खूप गुंतागुंतीचं आहे. कोमल कामात व्यस्त होती हे खरंय, पण त्याचवेळी विनोद तिच्या नकळत तिच्याभोवती एक वेगळंच जाळं विणायला सुरुवात करतो. म्हणजे घरात त्याच्या आत्याचा हस्तक्षेप वाढतो, ज्यामुळे कोमल आणि विनोदमध्ये रोज वाद होतात. ही आत्या म्हणजे जणू काही विनोदनेच कोमलच्या घरात पेरलेला एक एजंट असते. बापरे, हे खूपच म्हणजे हे वाद नैसर्गिक नाहीत तर ते मुद्दाम घडवून आणले जात आहेत. असं वाटायला लागतं. पण का? विनोदला यातून काय मिळवायचे आहे? त्याला नियंत्रण मिळवायचं आहे. कोमल कॉर्पोरेट जगात सत्ता गाजवत होती, पण घराची सत्ता हळूहळू तिच्या हातून निसटत होती. विनोद तिला भावनिकदृष्ट्या कमजोर करत होता. अच्छा. तो तिला सतत जाणीव करून देत होता की ती एक चांगली आई आणि पत्नी नाहीये. तो तिला तिच्याच महत्वाकांक्षेबद्दल दोषी वाटायला भाग पाडत होता. म्हणजे एकीकडे तो तिच्या करिअरला पाठिंबा देण्याचं नाटक करतोय हो, आणि दुसरीकडे घरात तिला मानसिकदृष्ट्या खच्ची करतोय. हा तर सरळ सरळ दुहेरी खेळ झाला की नाही? अगदी. तो तिच्या महत्वाकांक्षेच्या झाडाला खतपाणी घालतोय, पण त्याला हे पक्क माहीत आहे की या झाडाला येणारी फळं त्याला स्वतःला चाखायची आहेत. तो कोमलच्या पटावरचा प्यादा नाही, तो स्वतःच्या एका अदृश्य पटाचा राजा आहे. बरोबर. आणि त्याची रणनीती कोमलच्या रणनीतीपेक्षा जास्त धोकादायक आहे, कारण ती दिसत नाही. कोमलची लढाई उघडा आहे, विनोदची लढाई छुपी आहे. आणि मग कोमल मुंबईला येते. कॉर्पोरेट जगात तिची कारकीर्द सुरू होते. इथे तिची महत्वाकांक्षा आणखीनच उग्र रूप धारण करते. हो, ती फक्त प्रगती करत नाही, तर ती अधिक कठोर आणि सत्तालोलूप बनते. आणि इथे लेखक दाखवतात की सत्ता माणसाला कशी बदलते. तिच्या मनात कुठेकणी पुरुषांबद्दल एक प्रकारचा राग दिसतो. हो, कदाचित तिला वाटत असतं की या जगात पुरुषांना गोष्टी खूप सहज मिळतात, आणि हा राग ती तिच्या पदाचा वापर करून काढायला लागते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते प्रमोशनचं प्रकरण. नाही का? अगदी. कंपनीत बढतीची वेळ येते तेव्हा संजय नावाचा एक अत्यंत अनुभवी पुरुष कर्मचारी त्या पदासाठी पात्र असतो. पण कोमल जाणून बुजून स्वाती नावाच्या एका कमी अनुभव असलेल्या स्त्री कर्मचाऱ्याला बढती देते. इथे तिचा निर्णय फक्त स्त्री-पुरुष समानतेसाठी नाहीये. हा एक शुद्ध पॉवर प्ले आहे. तिला हे दाखवून द्यायचंय की निर्णय तिचा असेल आणि तोच अंतिम असेल. आणि जेव्हा संजय तिला याबद्दल जाब विचारतो, तेव्हा तिचं उत्तरही तसंच असतं. हो, ती स्पष्टपणे सांगते, माझ्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करू नकोस. मी HR हेड आहे आणि कंपनीसाठी काय योग्य आहे हे मला चांगलं कळतं. या वागण्यामुळे कंपनीत तिच्याबद्दल एक भीतीचं आणि असंतोषाचं वातावरण निर्माण होतं. सहकारी तिच्याशी दबकून वागायला लागतात. म्हणजे ती एक प्रकारची हुकुमशहा बनते. तिच्यासाठी आता कंपनी म्हणजे एक बुद्धिबळाचा पट बनली होती आणि कर्मचारी म्हणजे प्यादी. ती प्रत्येकाला आपल्या मर्जीनुसार हलवत होती. तिला वाटत होतं की ती खेळ जिंकत आहे, पण खरं तर या वागण्यामुळे ती स्वतःला अधिक एकाकी आणि असुरक्षित बनवत होती. कारण जेव्हा तुम्ही भीती निर्माण करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अवतीभोवती शत्रू तयार करत असता. आणि याच काळात जेव्हा तिला वाटत असतं की ती सत्तेच्या शिखरावर पोचलीये, तेव्हा तिच्या आयुष्यात एक नवीन वळण येतं. हो, तिची भेट होते मेघा नावाच्या एका दुसऱ्या कंपनीच्या यशस्वी सीईओशी. आणि ही भेट म्हणजे तिच्या महत्वाकांक्षेच्या आगीत तेल ओतण्यासारखी होती. बरोबर. मेघा तिच्या मनात एक नवीन बीज पेरते. ती कोमलला म्हणते, तुझ्यात प्रचंड क्षमता आहे. तू फक्त HR हेड का बनायचं? तू संपूर्ण कंपनीला दिशा देऊ शकतेस. तू कधी CEO पदाचा विचार केला आहेस का? आणि हा एक प्रश्न कोमलसाठी पुरेसा असतो. हो. आता तिचं ध्येय फक्त प्रमोशन मिळवणं किंवा पुरुषांवर नियंत्रण मिळवणं राहत नाही. आता तिचं ध्येय बनतं कंपनीची संपूर्ण सत्ता, म्हणजे CEO पद काबीज करणं. हो, आता ती तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या डावाची तयारी सुरू करते. तिला वाटतं की पटावरचे सगळे मोहरे तिच्या नियंत्रणात आहेत. आणि विजयापासून तिला कोणीही रोखू शकत नाही. ती तिच्याच रणनीतीच्या धुंदीत इतकी मग्न होते की तिच्या अगदी जवळ, तिच्या घरातच एक साप तिच्यावर पलटवार करण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहतोय, हे तिच्या लक्षातच येत नाही. कोमलने सत्तेच्या शिखराकडे पहिलं पाऊल तर टाकलं होतं, पण तिला माहीत नव्हतं की तिच्याच जवळचा एक माणूस साप बनून तिच्यावर वार करण्याची वाट पाहतोय. तो वार इतका अनपेक्षित होता की एका रात्रीत सगळं चित्र बदललं. तो वार होता एक गुप्त रेकॉर्डिंग आणि ब्लॅकमेलिंगचा सापळा.
कोमलच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी आता सार्वजनिक होण्याच्या मार्गावर होत्या. बापरे, म्हणजे ज्यांना ती आपले मानत होती त्यांनीच तिच्या विरोधात डाव रचला होता. विनोदला याबद्दल आधीच काही सुगावा लागला होता का? सुगावा लागण्यापेक्षाही हा संपूर्ण सापळा त्याच्यासमोर एका अशा व्यक्तीने आणला ज्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. पण या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल नाही का? हो, विनोद आणि कोमलच्या नात्यातल्या समीकरणांकडे. आपल्या स्रोतांनुसार दोघांच्याही महत्वाकांक्षा खूपच मोठ्या होत्या. प्रचंड. विनोदला राजकारणात मोठं व्हायचं होतं आणि कोमलला कॉर्पोरेट जगात स्वतःला सिद्ध करायचं होतं. आणि इथेच मला वाटतं संघर्षाची पहिली ठिणगी पडते. बरोबर. जेव्हा दोघांची ध्येय वेगवेगळ्या दिशेने जातात तेव्हा नात्यात एक पोकळी तयार होतेच. हो, आणि हे फक्त वेळेच्या अभावाचं प्रकरण नव्हतं, तर त्यांच्या प्रायोरिटीज म्हणजे प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलले होते. आणि याच पोकळीत ती भेट घडते, गुड लक कॅफेमधली. जिथे कोमल तिच्या कॉलेजमधल्या जुन्या मित्राला कौस्तुभला भेटते. हो, आणि इथे एक योगायोग घडतो जो खरं तर योगायोग नव्हताच. अजिबात नाही. विनोदची राजकीय सल्लागार सुषमा त्याच कॅफेत हजर असते. आणि तिला ते दोघं एकत्र दिसतात. तिच्या मनात लगेच संशयाची पाल चुकचुकते. ती फक्त बघून थांबत नाहीये, ती लपून त्यांच्या बोलण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करते. इथे सुषमाची भूमिका समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे वरकरणी पाहिलं तर वाटेल की ती फक्त आपल्या बॉसची एकनिष्ठ आहे. पण ते तेवढं सोपं नाहीये, बरोबर? नाही. आपले काहीच सोर्सेस याचं विश्लेषण वेगळ्या प्रकारे करतात. सुषमा इथे फक्त कर्मचारी नाही, ती एक प्रकारे राजकीय गुंतवणूकदार आहे. तिने तिचं करिअर विनोदच्या यशावर लावलंय. अगदी. त्यामुळे कोमलची कोणतीही चूक ही तिच्यासाठी फक्त वैयक्तिक समस्या नाही, तर तिच्या स्वतःच्या गुंतवणुकीसाठी एक मोठा धोका आहे. बरोबर. आणि म्हणूनच तिने रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ तो फक्त गॉसिप नाहीये. तो एक शक्तिशाली शस्त्र बनतो. हो, आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं म्हणजे आपल्या सोर्सेसनुसार कोमलचं वागणं बोलणं खूपच सूचक होतं. तिचे हावभाव, कौस्तुभच्या जवळ जाण्याचा तिचा प्रयत्न, हे सगळं पाहून असं स्पष्ट दिसत होतं की ती जाणीवपूर्वक त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. आणि हे शस्त्र घेऊन सुषमा थेट विनोदकडे जाते. ती त्याला फक्त घडलेला प्रकार सांगत नाही, तर त्याचं राजकीय विश्लेषण करून सांगते. ती स्पष्टपणे सांगते की तुमच्या राजकीय प्रतिमेसाठी हा एक मोठा धोका आहे. म्हणजे तिने वैयक्तिक विश्वासघाताच्या भावनेला थेट राजकीय संकटाचं रूप दिलं. चला, तर मग विनोदच्या प्रतिक्रियेचं विश्लेषण करूया. साहजिकच त्याला पहिला धक्का बसला असेल, प्रचंड राग आला असेल. आलाच. पण इथेच गोष्ट एक रंजक वळण घेते. तो फक्त एक दुखावेला नवरा म्हणून थांबत नाही. आणि इथेच आपले सोर्सेस एका महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवतात. राजकारणामध्ये वैयक्तिक विश्वासाघाताचं शस्त्र म्हणून कसा वापर केला जातो. विनोदची प्रतिक्रिया फक्त भावनिक नाहीये. नाही, अजिबात नाही. तो एक स्ट्रॅटेजिक बदल आहे. असं दिसतंय की तो या वैयक्तिक संकटाला लगेचच एका राजकीय संधीमध्ये बदलतो. आणि हीच त्याच्या पुढच्या अधिक भयानक रणनीतीचा पाया ठरते. तो त्या व्हिडिओकडे एक पुरावा म्हणून पाहतो, ज्याचा वापर तो केवळ कोमलला धडा शिकवण्यासाठी नाही, तर परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी करू शकतो. आणि याच घटनेमुळे त्या दोघांच्या नात्यात जी अविश्वासाची दरी होती ती आणखीनच मोठी होते. कोमलचं लक्ष तर पूर्णपणे तिच्या करिअरवर आहे. तिला तिच्या प्रगतीपुढे कशाचीही पर्वा नाही. अगदी विनोदच्या राजकीय भविष्याची सुद्धा नाही. खरं तर आपल्या स्रोतांनुसार कोमलचा हेतू अधिक गुंतागुंतीचा होता. ती कौस्तुभकडे फक्त एक मित्र म्हणून पाहत नव्हती. तिच्यासाठी तो सत्तेच्या खेळात वापरता येणारा एक मोहरा होता. किंवा कॉर्पोरेट जगात वर जाण्यासाठी एक शिडी. अगदी. ती एका अशा व्यक्तीचा शोध घेत होती जो तिच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडेल. आणि कौस्तुभ तिला त्यासाठी योग्य वाटला. हो. हे ऐकून एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोमल इतकी महत्वाकांक्षी होती की तिला तिच्या कृतींच्या परिणामांचा अंदाजच आला नाही. की तिला त्याची पर्वाच नव्हती. मला वाटतं दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. तिला पर्वाच नव्हती. हो. जेव्हा एखादी व्यक्ती सत्तेच्या आणि यशाच्या नशेत असते तेव्हा ती अनेकदा कोलॅटरल डॅमेज म्हणजे होणाऱ्या नुकसानीचा विचार करत नाही. बरोबर. तिच्यासाठी विनोदची राजकीय कारकीर्द ही सुद्धा एक बाजूची गोष्ट होती. पण तिला हे समजलं नाही की विनोद आता फक्त तिचा नवरा नाही, तर एक धूर्त राजकीय खेळाडू बनला आहे ज्याच्यासाठी स्वतःची प्रतिमा आणि सत्ता सर्वस्व आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचा कोमलवरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. आणि या सगळ्या सत्ता संघर्षात बिचाऱ्या कौस्तुभची अवस्था खूप विचित्र झाली. तो पूर्णपणे अडकला. एका बाजूला त्याची मैत्रीण मॅगी, जिच्याशी त्याला प्रामाणिक राहायचं होतं. त्यामुळे तो कोमलच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नव्हता.
पण असं करून तो नकळतपणे विनोदचा रडारवर आला होता. तो भूतकाळातली मैत्री आणि वर्तमानातला धोका. याच्यामध्ये अडकून पडला होता. कौस्तुभ हे एका मोठ्या खेळातील अशा प्याद्याचे उत्तम उदाहरण आहे, ज्याला हेच माहीत नाही की तो खेळात आहे. प्रत्येकजण इथे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करतोय. हो, कोमल कौस्तुभचा वापर करू पाहते, सुषमा कोमलच्या चुकीचा वापर करून विनोदच्या जवळ राहू पाहते. आणि आता विनोद या सगळ्या परिस्थितीचा वापर करून स्वतःचा डाव साधण्याच्या तयारीत आहे. हा नात्यांचा नाही तर सत्ता आणि नियंत्रणाचा खेळ बनला होता. आणि इथेच विनोदच्या छुप्या रणनीतीचा दुसरा अध्याय सुरू होतो. त्याला फक्त नुकसान टाळायचं नव्हतं. त्याला हा धोका मुळापासून उपटून टाकायचा होता. त्याने थंड डोक्याने एक योजना आखली. त्याची पहिली चाल होती कौस्तुभ. त्याने थेट कौस्तुभला फोन लावला. काही आडून बोललं नाही. नाही, सरळ सरळ त्याने स्पष्टपणे त्यांच्या गुडलक कॅफेमधील भेटीचा आणि त्या व्हिडिओचा उल्लेख केला. या एका चालीने त्याने कौस्तुभला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे घेरलं. आणि ती धमकी, ती काही साधीसुधी नव्हती. विनोदचे शब्द अगदी स्पष्ट आणि क्रूर होते. हो, त्याने सरळ सांगितलं, जर माझ्या योजनेत मदत केली नाहीस तर तुला आणि तुझ्या मॅगीला कायमचं संपवून टाकेन. मॅगीच्या नावाचा उल्लेख करून त्याने कौस्तुभच्या सगळ्यात कमजोर जागेवर वार केला. अगदी. आणि इथे विनोद काय वापरतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. याला असममित दबाव किंवा एसिमेट्रिक लेव्हरेज म्हणतात. म्हणजे त्याला माहिती आहे की कौस्तुभचा सगळ्यात कमजोर दुवा मॅगी आहे. त्यामुळे तो थेट संघर्ष करण्याऐवजी त्याच एका गोष्टीवर दबाव टाकून पूर्ण नियंत्रण मिळवतो. ही एक क्लासिक पॉवर प्लेची खेळी आहे. हो, जिथे समोरच्या व्यक्तीच्या निवडीचे सर्व पर्यायच काढून घेतले जातात. आणि त्याने कौस्तुभवर एक मोठी जबाबदारी टाकली. त्याने त्याला कोमलच्या विरोधात एका मोठ्या आणि भयंकर योजनेत सहभागी व्हायला भाग पाडलं. पण गंमत म्हणजे त्याने योजनेचा तपशील सांगितलाच नाही, त्याने फक्त एक गूढ आणि भीतीचं वातावरण तयार केलं. ही त्याची सगळ्यात हुशार चाल होती. योजनेबद्दल अनभिड्ड ठेवून विनोदने कौस्तुभच्या मनात भीती आणि अनिश्चितता कायम ठेवली. आता कौस्तुभला हे माहीत नाही की त्याला नक्की काय करायचं आहे. पण त्याला हे चांगलंच माहीत आहे की नाही म्हणण्याचा पर्याय त्याच्याकडे नाही. तो आता फक्त एक प्यादा नाही तर एक गुलाम बनला आहे. स्वतःचा आणि मॅगीचा जीव वाचवण्यासाठी त्याला या धोकादायक खेळात सामील व्हावंच लागणार होतं. म्हणजे विनोदने त्याला अशा परिस्थितीत आणून ठेवलं जिथे त्याच्याकडे नैतिक किंवा भावनिक निवडीसाठी जागाच नव्हती. त्याच्यासमोर फक्त स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. आणि यातून विनोदचा एक वेगळाच थंड आणि क्रूर चेहरा समोर येतो, जो आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. या सगळ्या प्रकरणाचं सार काय? तर हे सत्ता, महत्वाकांक्षा आणि मानवी संबंध यांचं एक गुंतागुंतीचं जाळं आहे. जेव्हा वैयक्तिक ध्येय नात्यांपेक्षा मोठी होतात तेव्हा विश्वासघात आणि षडयंत्रांना जागा मिळते. अगदी. प्रत्येक पात्र इथे बुद्धिबळाच्या पटावरचा एक खेळाडू आहे. कोमल आक्रमक खेळ खेळतीये, पण तिच्या चाली उघड आहेत. आणि या उलट विनोद एक बचावात्मक पण तितकाच क्रूर खेळ खेळतोय. हो, जिथे तो दुसऱ्यांना प्यादा म्हणून वापरून स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतोय. परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि कोमलला कळून चुकलं की आता तिला संरक्षणात्मक नाही तर आक्रमक चाली खेळाव्या लागतील. तिने एका अशा माणसाची मदत घ्यायचं ठरवलं जो या खेळाचा जुना खेळाडू होता. पण त्या भेटीत तिला जे सत्य समजलं ते भयानक होतं. तेच सत्य होतं. ते सत्य होतं की हा खेळ आजचा नाही तर अनेक वर्षांपूर्वीचा एका अपमानाचा बदला आहे. म्हणजे हे केवळ सत्तेसाठी नाही तर जुना हिशोब चुकता करण्यासाठी चाललेलं युद्ध आहे. मग कोमल यात केवळ एक प्यादा आहे का? ती नक्कीच एक महत्वाचं प्यादा आहे. पण या खेळातला खरा साप जो पटावर दिसत नाही तो वेगळाच आहे. या सगळ्याची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी बदुल्लर नावाच्या एका विश्वासू माणसाच्या वैयक्तिक शोकांतिकेपासून होते. बदुल्लर कॅलिब्रा लिमिटेडचा सर्वात जुना आणि विश्वासू कर्मचारी. पण त्याच्या मुलीच्या मृत्यूचा आणि या कॉर्पोरेट राजकारणाचा काय संबंध असू शकतो? थेट संबंध आहे. हे बघ ना, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा कंपनी नुकतीच उभी राहत होती तेव्हा बदुल्लरची मुलगी खूप आजारी होती, अगदी मरणाच्या दारात होती आणि त्याला तिच्याजवळ राहायचं होतं. साहजिकच आहे. अर्थात. पण त्याच दिवशी राघव आणि माधवसाठी एक अत्यंत महत्वाचं काम आलं होतं. थांबा, मला अंदाज लावू दे. ते काही पूर्णपणे कायदेशीर नसावं. बरोबर. कस्टममधून काही स्वस्त इलेक्ट्रॉनिक पार्ट्स चोरून आणायचे होते. अच्छा. कंपनीच्या अस्तित्वासाठी ते गरजेचं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि राघव माधव प्रचंड तणावात होते. आणि अशा वेळी बदलरने त्यांना आपल्या मुलीच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. हो, पण त्यांनी कामाचं महत्त्व सांगून त्याला पाठवून दिलं. कंपनी वाचवणं किती महत्त्वाचं आहे हे त्याला पटवून दिलं. अरे देवा. म्हणजे एका बाजूला मरणासन्न मुलगी आणि दुसऱ्या बाजूला मालकांची आज्ञा.
काय अवस्था झाली असेल त्या माणसाची. कल्पनाच करवत नाही. तो कामावर गेला, पण जेव्हा तो परत आला तेव्हा वेळ निघून गेली होती. हो, त्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने राघव आणि माधव यांना दोष दिला नाही. नाही दिला, मग त्याने केलं तरी काय? त्याने फक्त एक वचन घेतलं की भविष्यात जेव्हा तो काही मागेल तेव्हा त्याला नाही म्हणायचं नाही. बापरे, म्हणजे हे वचन म्हणजे एक प्रकारे टाइम बॉम्ब होता. अगदी. तो अपमान, तो त्याग, इतकी वर्ष त्याच्या मनात तो सलत होता, खदखदत होता. आणि आता CEO पदाच्या निवडीच्या वेळी तो बॉम्ब फुटणार होता. बरोबर. तर हा सगळा डाव त्या एका वचनावर आणि त्या जुन्या जखमेवर रचला गेलाय. म्हणूनच या कादंबरीचं शीर्षक बुद्धिबळातील साप इतकं समर्पक वाटतं. हो, कारण यातला साप म्हणजे केवळ लोभ किंवा अहंकार नाही, तर अनेक वर्षांपासून दाबून ठेवलेला सूड आहे. आणि गंमत म्हणजे या खेळाचा पट मांडला होता स्वतः राघव माधवच्या आईने, सावित्रीबाईंनी. हो, त्या मुलांना लहानपणी बुद्धिबळाच्या पटावरूनच आयुष्याचे धडे द्यायच्या नाही का? त्यांच्यासाठी आयुष्य हाच एक बुद्धिबळाचा डाव होता. अगदी. त्यांच्या मते प्रत्येक सोंगटीला एक अर्थ असतो. म्हणजे राजा म्हणजे आपलं ध्येय किंवा स्वप्न, जे खूप नाजूक असतं आणि ज्याचं रक्षण करावं लागतं. बरोबर. आणि राणी म्हणजे ज्ञान, जे आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि बाकीच्या सोंगट्या जसे की हत्ती म्हणजे स्थैर्य आणि कठोर मेहनत. आणि घोडा म्हणजे धाडस, जो नेहमी अडीच घर चालतो, म्हणजे चौकटी बाहेरचा विचार करतो. आणि प्यादी, ती म्हणजे आपले छोटे छोटे प्रयत्न, जे हळूहळू पुढे जातात. पण ध्येयापर्यंत पोचल्यावर काहीही बनू शकतात, अगदी वजीरसुद्धा. मग या कॉर्पोरेट पटावर ही पात्र कोणती सोंगटी बनून खेळत होती, हे पाहणं खरं इंटरेस्टिंग आहे. सुरुवात करूया राजापासून. राघव आणि माधव ते तर स्पष्टपणे राजे होते. हो, त्यांना फक्त आपलं साम्राज्य, आपली कंपनी वाचवायची होती. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. पण बदलूरची भूमिका जास्त गुंतागुंतीची आहे, नाही का? खूपच. सुरुवातीला तो कंपनीचा निष्ठावान हत्ती होता, स्थिर, मेहनती आणि विश्वासू. पण मुलीच्या मृत्यूनंतर तो बदलला. तो पडद्याआड राहून डाव रचणारा वजीर बनला. मला तर तो वजीरापेक्षाही वेगळा वाटतो. तो असा खेळाडू आहे ज्याच्या सोंगट्या दुसऱ्याच्या आहेत. म्हणजे तो रिषभसारख्या असंतुष्ट कर्मचाऱ्यांचा वापर प्याद्यांसारखा करतोय. रिषभला वाटतंय की तो स्वतःच्या हक्कांसाठी लढतोय, पण खरं तर तो बदुलरचा डाव पुढे नेत आहे. अगदी बरोबर. आणि कोमल, ती तर स्वतःला राणी समजणारी एक महत्वाकांक्षी प्याद आहे. जिला पुढे जायचंय, सत्ता मिळवायचीय, पण तिचा मार्ग सरळ नाहीये. तिने आपल्या पदाचा वापर पुरुष कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी केला आणि स्वतःची एक वेगळी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि इथेच सावित्रीबाईंची शिकवण महत्वाची ठरते. कोणती? त्या म्हणायच्या की बुद्धिबळाच्या पटावर साप नसतो, पण आयुष्याच्या खेळात तो कधीही येऊ शकतो. आणि ते साप म्हणजे अहंकार, विश्वासघात, लोभ आणि सूड. बरोबर. ते पटावर दिसत नाहीत, पण आतून डाव फोकरून काढतात. आणि या खेळातले दोन मोठे साप म्हणजे बदुलरचा सूड आणि कोमलची सत्तेची लालसा. हो, या दोन भावनांनी संपूर्ण कॅलिब्रा लिमिटेडचा पट विषारी बनवला होता. आणि याच विषातून त्यांनी काही अत्यंत धोकादायक डावपेच खेळले. यातला पहिला आणि सर्वात क्रूर डाव बदुलरने खेळला. त्याला कोणत्याही परिस्थितीत कोमलला CEO पदाच्या शर्यतीतून बाहेर काढायचं होता. तात्पुरतं का होईना. हो, आणि त्यासाठी त्याने तिच्या अपघाताचा कट रचला. योजना काय होती नेमकी? योजना तशी साधी होती. एका बस ड्रायव्हरला पैसे देऊन तयार करायचं. रात्री कोमल घरी जाताना तिच्या गाडीला मागून धडक द्यायची. उद्देश तिला जीवे मारण्याचा नव्हता. नाही, फक्त इतकं जखमी करायचं की ती काही आठवडे ऑफिसला येऊ शकणार नाही. म्हणजे प्रतिस्पर्धेला पटावरून काही काळासाठी उचलून ठेवायचं. पण हा डाव त्याच्या अपेक्षेप्रमाणे पार पडला नाही. इथेच सावित्रीबाईंची दूरदृष्टी पुन्हा एकदा दिसून येते. अच्छा, म्हणजे त्यांचा काहीतरी सहभाग होता यात? अप्रत्यक्षपणे. सावित्रीबाईंना आपल्या मुलांच्या कारभारावर पूर्ण विश्वास नव्हता. त्यांना माहीत होतं की कंपनीत काहीतरी चुकीचं घडत आहे. म्हणूनच त्यांनी फिल्टर नावाच्या एका माणसाला कामावर ठेवलं होतं, बरोबर? अगदी. तो एक खासगी गुप्तहेर होता जो कंपनीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. म्हणजे सावित्रीबाईंचा स्वतःचा एक छुपा हत्ती किंवा उंट पटावर होता, ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. आणि याच फिल्टरने बदुलरचा डाव उधळला. कसा? काय झालं नेमकं? ज्या रात्री तो बस ड्रायव्हर कोमलच्या गाडीचा पाठलाग करत होता, तेव्हा फिल्टरच्या टीममधील एका माणसाने बुलेट बाईकवरून एक नाट्यमय प्रवेश केला. बापरे. तो अचानक बसच्या समोर आला. बस ड्रायव्हर घाबरला, त्याचा गोंधळ उडाला. आणि त्या गोंधळातच त्याने बाईक स्वराला वाचवण्याच्या नादात बसवरील नियंत्रण गमावलं. हो,
बस पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली. आणि त्यात त्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला. हो, कोमल थोडक्यात वाचली. बदुलरचा डाव फसला नाही, तर तो त्याच्यावरच उलटाला. म्हणजे कोमलला इजा झाली नाही आणि एक निष्पाप माणूस मारला गेला. आणि सावित्रीबाईंसमोर बदुलरचा खरा चेहरा उघड झाला. सुडाच्या भावनेने माणसाला किती आंधळ केलं होतं हे यातून दिसतं. हे खरंय, सूड माणसाला अविचारी बनवतो. पण दुसऱ्या बाजूला कोमलने खेळलेला डाव हा सुडाचा नव्हता. नाही, तो शुद्ध अहंकाराचा आणि सत्तेच्या हव्यासापोटी होता. तिला वाटलं की ती कौस्तुभला आपल्या बाजूने वळवून CEO पद सहज मिळवू शकते. कौस्तुभ, जो तिच्या स्टीममध्ये काम करत होता आणि कॉलेजपासून तिला ओळखत होता. हो, आणि कोमलला वाटलं की तिच्या पदाचा आणि सौंदर्याचा वापर करून ती त्याला सहज जाळ्यात ओढू शकते. तिने त्यासाठी पुण्यातील एका कॉन्फरन्सची वेळ निवडली. कॉन्फरन्सनंतर तिने कौस्तुभला आपल्या हॉटेलच्या रूमवर बोलावलं. तिचा हेतू अगदी स्पष्ट होता. त्याला आकर्षित करून, त्याच्याशी जवळीक साधून त्याला आपल्या गटात सामील करून घ्यायचं. पण तिचा हा डाव मला वाटतं तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरला. तिला वाटलं होतं की प्रत्येक पुरुष सारखाच असतो, सत्तेपुढे किंवा सौंदर्यापुढे झुकतो. पण कौस्तुभ वेगळा होता. त्याने तिच्या ॲव्हेन्सेसना स्पष्टपणे नकार दिला. त्याने तिला सांगितलं की तो त्याच्या पत्नीशी, मॅगीशी प्रामाणिक आहे. हो, आणि त्याच्यासाठी नात्यातील निष्ठा ही कोणत्याही कॉर्पोरेट फायद्यापेक्षा जास्त महत्वाची आहे. हा नकार कोमलच्या जिवारी लागला असणार. तिचा अहंकार अक्षरशः चुरडा झाला असेल. तिला आयुष्यात पहिल्यांदाच असं अपमानास्पद रिजेक्शन मिळालं होतं. ज्या कौस्तुभाला ती एक साधं प्याद समजत होती, त्यानेच तिला चेक दिला होता. आणि या घटनेने ती पूर्णपणे खचून गेली. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बदुलरचा डाव बाहेरच्या परिस्थितीमुळे फसला, म्हणजे सावित्रीबाईंच्या हस्तक्षेपामुळे. पण कोमलचा डाव, तिचा डाव तिच्या स्वतःच्या चुकीच्या गृहीतकांमुळे फसला. तिने माणसाच्या चारित्र्याला कमी लेखलं. बरोबर. ती विसरली होती की पटावरच्या प्रत्येक प्याद्याची स्वतःची एक निष्ठा असते, स्वतःची एक विचार करण्याची पद्धत असते. प्रत्येकजण विकला जात नाही. कौस्तुभच्या नकाराने तिच्या आत्मविश्वासालाच तडा गेला. जिंकण्यासाठी टाकलेला तिचा डाव तिच्याच मानसिक पराभवाचं कारण ठरला. डाव टाकला गेला होता. कोमलला वाटलं तिने शत्रूला मात दिलीये, पण त्याच वेळी शहराच्या बाहेरच्या हायवेवर एक असा भीषण अपघात झाला ज्याने या खेळाचा शेवटच बदलून टाकला. त्या अपघातात जी गाडी होती ती कोणाची होती? बरोबर, ती गाडी होती कोमलच्या सर्वात जवळच्या व्यक्तीची, ज्याच्याकडे या खेळातील विजयाची शेवटची गुरुकिल्ली होती. काय म्हणजे आता पुरावे आणि तो माणूस दोन्ही संपले. विनोदला जेव्हा हे कळलं असेल तेव्हा त्याच्या मनात अपराधीपणापेक्षा भीती जास्त होती. नक्कीच, पण हा तर शेवट आहे. या सगळ्याची सुरुवात झाली होती ती कोमलच्या त्या अपघाताने. हो, आपण थोडं मागे जाऊया. सूत्रांनुसार कोमल खंडाळ्याहून परत येत होती आणि तिची मानसिक स्थिती म्हणजे अजिबात चांगली नव्हती. बरोबर, ही गोष्ट लेखकाने खूप प्रभावीपणे मांडली आहे. अपघात होण्याआधीच कोमलच्या मनात एक मोठं वादळ सुरू होतं. कौस्तुभने दिलेला नकार, हो, त्यामुळे आलेली निराशा आणि त्याचबरोबर नवरा विनोदला फसवत असल्याचा तो अपराधीपणा, म्हणजे या भावनांनी ती पूर्णपणे घेरली होती. गाडीत ती एकटी होती, पण तिचं डोकं विचारांनी पूर्णपणे भरलेलं होतं. आणि त्यात भर म्हणजे रात्रीची वेळ, खंडाळ्याचा घाट. हो, ते वातावरणच अपघाताला आमंत्रण देणारं होतं. तीव्र वळणं, एका बाजूला खोल दरी. आणि अशातच तिच्या गाडीचे ब्रेक निकामी होतात. म्हणजे सूत्रांमध्ये या क्षणाचं जे वर्णन आहे ते खूप भयानक आहे. खरंच, ब्रेक दाबल्यावर काहीच होत नाही हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. खरंय. आणि इथे लेखकाने कोमलच्या व्यक्तिरेखेचा एक महत्वाचा पैलू दाखवलाय. कोणता? की ती घाबरूनही शेवटच्या क्षणापर्यंत गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते. अच्छा, हो, हे तिच्या मूळ स्वभावाशी मिळतं जुळतं आहे नाही का? अगदी. कोमल ही एक अशी स्त्री होती जिला प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात हवी असायची. तिचं करिअर, तिची नाती, तिचं आयुष्य. बरोबर. आणि तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिच्या हातातून नियंत्रण पूर्णपणे निसटून जातं. हा एक प्रकारे तिच्या आयुष्याचा विरोधाभास आहे. आणि मग तो अपघात होतो. धडास्याम असा आवाज, काचेचा चुराडा. म्हणजे वर्णन वाचतानाही खूप अस्वस्थ वाटतं. लेखकाला ही घटना इतक्या हिंसकपणे का दाखवायची असेल? यामागे काही विशेष कारण? मला वाटतं यामागे एक सिम्बॉलिझम आहे. म्हणजे जसा गाडीचा चक्काचूर झाला तसाच कोमलच्या स्वप्नांचा आणि तिच्या महत्वाकांक्षांचाही चक्काचूर झाला होता.
अच्छा. ते तुटलेले हेडलाईट्स, आत चेंबलेलं बॉनेट, हे सगळं तिच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचं प्रतीक आहे. लेखकाला फक्त एक अपघात नाही, तर एका महत्वाकांक्षी स्त्रीच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट दाखवायचा होता. आणि बेशुद्ध होण्यापूर्वी तिला जे चेहरे दिसतात, कौस्तुभ, विनोद आणि शेवटी तिची मुलगी सावी. हो, ही निवड खूप महत्वाची आहे. कशी? म्हणजे बघा, कौस्तुभ आणि विनोद हे तिच्या आयुष्यातील संघर्षाचे प्रतीक आहेत. प्रेम, धोका, राजकारण, बरोबर. या सगळ्याचं ते प्रतिनिधित्व करतात. पण शेवटचा चेहरा तिच्या मुलीचा, सावीचा आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की या सगळ्याच्या पलीकडे कोमल एक आई होती. हो, लेखकाने या शेवटच्या प्रतिमेतून तिच्या पात्राला एक भावनिक खोली दिली आहे. अगदी. ती फक्त एक महत्वाकांक्षी राजकारणी नव्हती, तर एक आई होती जिचा मृत्यू तिच्या मुलीसाठी कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करणार होता. यानंतर मग एक ट्रक ड्रायव्हर पोलिसांना फोन करतो आणि सूत्र फिरतात ती कोमलचा नवरा विनोदकडे. हो, पोलिसांचा पहिला फोन त्यालाच जातो. आणि ही बातमी ऐकल्यावर विनोदची जी प्रतिक्रिया होती ना, ती खूप काही सांगून जाते. कारण त्याच्या मनात दुःख नव्हतं. दुःखापेक्षा जास्त विचार दुसऱ्याच गोष्टींचे होते. सूत्रांनुसार बातमी ऐकताच त्याला सुषमाताईंनी दिलेला तो व्हिडिओ आठवला, ज्यात कोमल आणि कौस्तुभ एकत्र होते. हो, म्हणजे त्याच्या डोक्यात पहिल्यांदा हा विचार आला की माझं पितळ उघडं पडेल का. पत्नीच्या मृत्यूच्या बातमीपेक्षा त्याला आपल्या राजकीय भविष्याची चिंता जास्त होती. अगदी. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. लेखकाने विनोदची मुख्य प्रेरणा ही राजकीय भीती दाखवली आहे, वैयक्तिक सूड नाही. हो, या निवडीमुळे कथेच्या कोणत्या पैलूवर जास्त प्रकाश पडतो? यामुळे ना, विनोदचं पात्र अधिक थंड आणि क्रूर वाटतं. जर त्याने रागाच्या भरात हे केलं असतं तर ते एका भावनिक प्रतिक्रियेतून आलेलं कृत्य ठरलं असतं. पण इथे तसं नाहीये. त्याने हे सगळं थंड डोक्याने केलं आहे. हो, फक्त आपल्या राजकीय कारकिर्दीला धोका पोचू नये म्हणून. पत्नीच्या मृत्यूकडे तो एक प्रॉब्लेम टू बी मॅनेज्ड म्हणून पाहतोय, एक पर्सनल ट्रॅजेडी म्हणून नाही. हे राजकारणातील सत्तेच्या खेळावर एक मार्मिक भाष्य आहे. बरोबर. आणि याच भीतीतून तो कौस्तुभला ब्लॅकमेल करतो. त्याला आणि त्याची पत्नी मॅजीला जीवे मारण्याची धमकी देतो. आणि कोमलच्या गाडीचे ब्रेक निकामी करायला लावतो. कौस्तुभला या खेळात एक मोहरं म्हणून वापरलं जातं. अगदी बरोबर. कौस्तुभ इथे एक बळी आहे. तो खलनायक नाही. नाही, तो एक सामान्य, थोडासा दुबळा माणूस आहे, जो एका शक्तिशाली व्यक्तीच्या जाळ्यात अडकला आहे. विनोदने त्याला अशा परिस्थितीत आणून ठेवलाय जिथे त्याच्याकडे पर्यायच शिल्लक नाहीये. एका बाजूला कोमल, जिच्यावर त्याचं प्रेम होतं, आणि दुसरीकडे स्वतःच्या पत्नीचा जीव. या निवडीमुळे कौस्तुभचं पात्र अधिक सहानुभूतीपूर्ण वाटतं. जेव्हा विनोद अपघातस्थळी पोहोचतो तेव्हा सूत्रांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्याच्या मनात अपराधीपणा आणि भीती यांचं मिश्रण होतं. हो, पण भीतीचा पगडा जास्त होता. आणि तिथेच तो ठरवतो की आता फक्त एक दुःखी पतीची भूमिका वटवायची. तो क्षण त्याच्यासाठी पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे. कोमलचा मृतदेह पाहून त्याला पश्चाताप होत नाही, तर त्याचा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जागा होतो. तो आता विनोद नावाचा माणूस नाही, तर एक राजकारणी आहे, ज्याला आपलं करिअर वाचवायचं आहे. त्याचं नाटक त्याच क्षणापासून सुरू होतं. चेहऱ्यावर दुःखाचा आव आणणं ही त्याची पहिली राजकीय चाल ठरते. आणि इथूनच प्रकरणाला एक नवीन वळण मिळायला लागतं. पोलिसांचा तपास सुरू होतो. पण विनोद एक राजकीय व्यक्ती असल्यामुळे हे आता एक साधं हिट अँड रन प्रकरण राहत नाही. नाही, अजिबात नाही. आता या केसमध्ये अनेक पदर येतात. पोलिसांवर राजकीय दबाव असतो. प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्षीदार आता दोन बाजूंनी तपासला जातो. एक सामान्य अपघात आता एका हाय प्रोफाईल केसमध्ये बदलतो. आणि यामुळेच विनोद आणि कौस्तुभ या दोघांवरचा दबाव वाढायला सुरुवात होते. आणि यात भर पडते ती मीडियाची. एका मोठ्या राजकीय नेत्याच्या पत्नीचा घाटात संशयास्पद मृत्यू ही त्यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज असते. बरोबर. या मीडियाच्या हस्तक्षेपामुळे कथेवर खूप मोठा परिणाम होतो. कसा? मीडिया इथे एका तिसऱ्या शक्तीसारखं काम करतं. ते कोणाच्याही नियंत्रणात नाही. ते सतत प्रश्न विचारणार. हो, आणि वेगवेगळ्या थेरीज मांडणार. यामुळे विनोदसाठी आपलं नाटक टिकवून ठेवणं आणि कौस्तुभसाठी सत्य लपवून ठेवणं खूप कठीण होऊन बसतं. म्हणजे मीडिया एका अर्थाने या कथेतील कॅटलिस्ट आहे. अगदी. जो घडामोडींना वेग देतो आणि दोन्ही पात्रांना त्यांच्या निर्णयांच्या परिणामांना सामोरं जाण्यास भाग पाडतो. कौस्तुभची परिस्थिती तर खूपच बिकट होते. हो. म्हणजे एका बाजूला आपण एका व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार आहोत याचा अपराधीपणा, आणि दुसऱ्या बाजूला विनोदची धमकी. तो अक्षरशः दोन्ही बाजूंनी अडकतो. हो, त्याचा संघर्ष खूप खरा वाटतो. तो आतून पूर्णपणे तुटलेला आहे.
त्याला सत्य सांगावंसं वाटतंय पण तसं केल्यास त्याच्या पत्नीचा मॅगीचा जीव धोक्यात येईल. बरोबर. ही नैतिक द्विधा या पात्राला खूप कॉम्प्लेक्स बनवते. तो गप्प राहून स्वतःला वाचवणार की सत्य सांगून परिणामांना सामोरं जाणार? हा कथेतील एक मोठा प्रश्न म्हणून राहतो. म्हणजे एका बाजूला विनोद आपलं राजकीय करिअर वाचवण्यासाठी धडपडतोय, तर दुसऱ्या बाजूला कौस्तुभ आपला आणि आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी. दोघांचीही परिस्थिती म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशीच झालीय. बरोबर. हा अपघात आता फक्त कोमलच्या मृत्यूपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. नाही, तो एका मोठ्या वादळाची नांदी ठरलाय. या वादळात विनोदचं राजकीय भविष्य, कौस्तुभचं आयुष्य आणि अनेक सत्यपणाला लागली आहेत. कोमल आता पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्या महत्वाकांक्षेचा चक्काचूर झाला होता. पण मरण्यापूर्वी त्या माणसाने कोमलला एक मेसेज पाठवला होता, जो अजूनही तिच्या फोनमध्ये पेंडिंग होता. तो मेसेज वाचल्यावर तिला समजलं की खरा साप तर तिचा स्वतःचा मार्गदर्शक होता. ज्याने तिला इथपर्यंत आणलं त्यानेच तिची कबर खोदली होती. हे तर भयंकर आहे. ज्याच्यावर तिने अंधाळा विश्वास ठेवला तोच या सगळ्याचा मास्टरमाइंड निघाला. आता कोमलकडे वाचण्यासाठी कोणताही मार्ग उरला होता का? मला नाही वाटत, कारण इथून पुढे जो खेळ सुरू झाला तो पूर्णपणे तिच्या नियंत्रणाबाहेर होता. तर या सगळ्याची सुरुवात नेमकी झाली कुठून? सुरुवात झाली विनोदच्या ऑफिसमध्ये. त्याची राजकीय सल्लागार सुषमाताई त्याच्याकडे येते. हो, आणि ती एकटी येत नाही, ती सोबत एक व्हिडिओ घेऊन येते. बरोबर. एका काफेमधला चोरून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओमध्ये असते कोमल तिच्या कॉलेजमधल्या मित्रसोबत, कौस्तुभसोबत. आणि सोर्समध्ये जे वर्णन आहे त्यानुसार ती भेट काही साधीसुधी नव्हती. म्हणजे ते फक्त जुने मित्र भेटल्यासारखं वाटत नाहीये. नाही, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये एक वेगळीच जवळीक होती. आणि विनोदसाठी हा फक्त वैयक्तिक विश्वासघात नव्हता. अजिबात नाही. हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर थेट हल्ला होता. अगदी. राजकारणामध्ये तुमचं वैयक्तिक आयुष्य हे सार्वजनिक असतं, विशेषतः जेव्हा तुम्ही कौटुंबिक मूल्य आणि स्वच्छ प्रतिमा यासारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असता. आणि सुषमाताई त्याला नेमकं हेच सांगते. ती म्हणते की ही गोष्ट तुमच्या निवडणुकीसाठी धोक्याची ठरू शकते. हो, जर ही गोष्ट बाहेर पसरली तर तुमची प्रतिमा डागाळेल. म्हणजे धोका कोमलच्या वागण्याचा नव्हता. नाही, धोका होता ती गोष्ट बाहेर पसरण्याचा, परसेप्शनचा खेळ होता सगळा. बरोबर. आणि इथे विनोदची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. तो फक्त संतापला नाहीये, तो घाबरलाय. हो, कारण त्याने आपलं करिअर, आपली प्रतिमा विटेवर वीट रचून उभी केली होती. आणि त्याला हे सगळं एका क्षणात ढासळताना दिसलं. त्याला दिसलं की कोमलच्या एका चुकीमुळे किंवा त्याच्या मते चुकीमुळे त्याचं सर्वस्व पणाला लागलं होतं. म्हणजे त्याच्या डोक्यात विचार हा नव्हता की माझ्या पत्नीने मला धोका दिला, तर विचार हा होता की माझ्या राजकीय भविष्याला धोका निर्माण झालाय. अगदी. आणि मग त्याने कोमलला नाही तर त्या धोक्याला संपवण्याचा निर्णय घेतला. इथूनच त्या भयानक खेळाची सुरुवात होते. हो. आणि हे काम तो स्वतःच्या हाताने करत नाही, तो त्यासाठी एक प्यादं निवडतो. कौस्तुभ, जो भावनिकदृष्ट्या कमजोर आहे आणि ज्याला सहज वापरता येऊ शकतं. तर मग या दबावाच्या खेळाकडे येऊया. विनोद त्याच रात्री कौस्तुभला फोन करतो. आणि त्या फोन कॉलचं वर्णन जे आपल्या सोर्समध्ये आहे ते अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहे. विनोदचा आवाज एकदम शांत, पण कमालीचा थंड. हे एक प्रकारचं सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे, नाही का? तो आरडाओरडा करत नाही, धमक्या देत नाही. नाही, तो त्याच्या सगळ्यात कमजोर नसेवर बोट ठेवतो. त्याची पार्टनर मॅगी. हो. तो फक्त इतकंच म्हणतो, तुला आणि तुझ्या मॅगीला कायमचं संपवेन. विचार कर. बस. एका वाक्यात त्यांनी कौस्तुभला अशा जाळ्यात अडकवलं जिथून सुटकाच नाही. त्याच्यासमोर पर्यायच ठेवला नाही. एकीकडे मैत्रीण आणि दुसरीकडे स्वतःचा आणि आपल्या पार्टनरचा जीव. विनोदनी त्याला एका अशा नैतिक संकटात टाकलं जिथे तो कोणताही निर्णय घेणार तरी तो चुकीचाच ठरणार होता. आणि मग विनोद त्याला एक भयानक काम करायला सांगतो. हो, तो त्याला सांगतो की कोमल तुला खंडाळ्याच्या हॉटेलमध्ये भेटायला येईल आणि जेव्हा ती तुझ्यासोबत असेल तेव्हा तुला तिच्या गाडीचे ब्रेक निकामी करायचे आहेत. हे खूपच क्रूर आहे. म्हणजे त्याने कौस्तुभलाच तिच्या मृत्यूचं साधन बनवलं. पण इथेही विनोदची हुशारी दिसते. त्याने हे काम थेट कौस्तुभला करायला सांगितलं नाही. अच्छा. त्याने सांगितलं की हे काम तुझा ड्रायव्हर संतोष करेल. म्हणजे गुन्ह्याचे थर वाढत गेले. विनोद, मग कौस्तुभ आणि मग संतोष. अगदी बरोबर. याला म्हणतात प्लॉजिबल डिनायबिलिटी. जर काही गडबड झालीच तर विनोदपर्यंत पोचणं जवळजवळ अशक्य होतं. वाह.
म्हणजे प्रत्येक हालचाल अगदी विचारपूर्वक केलेली होती. हो. आता आपण योजनेच्या अंमलबजावणीकडे येऊया. हे सगळं इतकं परफेक्ट होतं की जणू काही स्क्रिप्टच लिहिली आहे. कोमल खंडाळ्याला पोचते, ती कौस्तुभला भेटते आणि त्याचवेळी संतोष हॉटेलच्या पार्किंगमध्ये जातो आणि कोमलच्या गाडीच्या ब्रेक फ्लुइड लाईनला एक छोटासा कट मारतो. एक छोटासा कट, त्याने पूर्ण वायर कापली नाही. नाही, आणि इथेच या योजनेची धूर्तता आहे. जर वायर पूर्ण कापली असती तर गाडी सुरू केल्यावर पहिल्याच ब्रेकमध्ये कोमलला कळलं असतं. अच्छा. छोटा कट मारल्यामुळे काय होतं की ब्रेक फ्लुइड हळूहळू गळत राहतं. गाडी जसजशी पुढे जाते तसतसं प्रेशर कमी होत जातं. आणि मग काही किलोमीटर नंतर अचानक ब्रेक पूर्णपणे निकामी होतात. बरोबर. अपघात नैसर्गिक वाटावा यासाठी केलेली ही अत्यंत थंड डोक्याची योजना होती. कोणालाही लगेच घातपाताचा संशय येणार नाही. त्यांना वाटेल की घाटात गाडी चालवताना ब्रेक ओव्हरहीट झाले किंवा काहीतरी मेकॅनिकल बिघाड झाला. अगदी. पण या योजनेचा सगळ्यात क्रूर भाग कोणता होता माहितीये? कोणता? तो हा की मरण्यापूर्वी त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये कोमलला हे नक्की कळलं असणार की तिच्यासोबत विश्वासघात झाला आहे. हो, की हे नैसर्गिक नाहीये. तिला कळलं असणार की ब्रेक काम करत नाहीयेत, पण तेव्हा तिच्या हातात काहीच उरलं नव्हतं. आणि मग ती रात्र येते. हो, कौस्तुभ तिला भेटायला नकार देतो. निराश झालेली कोमल खंडाळ्याहून पुण्याला परत यायला निघते. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. आणि ती घाटातून गाडी चालवत असते. एका तीव्र वळणावर दरीच्या अगदी जवळ ती गाडीचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबते. पण काहीच होत नाही. ब्रेक पॅडलवर काहीच प्रतिसाद मिळत नाही. ब्रेक सिस्टम पूर्णपणे निकामी झालेली असते. त्या क्षणी तिच्या मनात काय आलं असेल? तिला सगळं समजलं असेल, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नियंत्रण सुटलेली गाडी खोल दरीत कोसळते. आणि कोमलच्या सगळ्या महत्वाकांक्षांचा तिच्या सोबतच अंत होतो. हो. बातमी वाऱ्यासारखी पसरते. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. आणि मग विनोद तिथे येतो. हो. आणि एका पत्रकाराने तिथल्या वातावरणाचं जे वर्णन केलंय ते खूप बोलकं आहे. विनोदचा चेहरा म्हणजे तो दुःखाने आणि धक्क्याने पूर्णपणे सुन्न झाला होता. त्याचं दुःख इतकं खरं वाटत होतं की कुणालाही त्याच्यावर शंका आली नाही. हाच तर अभिनयाचा भाग आहे. तो कोमलच्या मृतदेहाकडे पाहतोय. त्या क्षणी त्याच्या मनात काय असेल, विजय की अपराधीपणा? दोन्ही एकाच वेळी. त्याने आपलं राजकीय करिअर वाचवण्यासाठी रचलेला डाव यशस्वी झाला होता. पण त्यासाठी त्याने स्वतःलाच कायमचं गमावलं होतं. तो आतून पूर्णपणे खचला होता. यालाच पिरिक विक्ट्री म्हणतात ना. असा विजय ज्याची किंमत इतकी मोठी असते की तो पराभवासारखाच वाटतो. अगदी. त्याने निवडणूक जिंकण्यासाठी मैदान साफ केलं होतं, पण त्यासाठी त्याने स्वतःच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग कायमचा नष्ट केला होता. पण मला एक सांगा, या सगळ्याचा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर काय परिणाम झाला? म्हणजे अल्पावधीत तर त्याला सहानुभूतीचा फायदा झाला असणार? नक्कीच. लोकांच्या नजरेत तो एक दुःखी पती होता. एक असा नेता ज्याने आपल्या पत्नीला एका भीषण अपघातात गमावलंय. म्हणजे त्याचे राजकीय विरोधक सुद्धा त्याच्यावर टीका करू शकत नव्हते. बरोबर. त्यामुळे हो, अल्पावधीत त्याचा डाव यशस्वी झाला, पण काही काळानंतर त्याच्या जवळच्या लोकांना त्याच्या वागण्यात बदल जाणवू लागला होता. कसा बदल? तो जास्त एकलकोंडा झाला होता, जास्त संशयी, जास्त चिडचिडा. बाहेरून तो एक यशस्वी राजकारणी दिसत होता, पण आतून तो पोखरला गेला होता. अगदी. त्याने बुद्धिबळाच्या पटावरचा वजीर तर मारला, पण तो स्वतःच त्या पटावरचा एकटा एकाकी राजा उरला होता. खेळाचा शेवट झाला होता. हो. विनोदने आपलं राज्य वाचवलं, पण त्यासाठी तो स्वतःच तो साप बनला, ज्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोलत होतो. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? की अमर्याद राजकीय महत्वाकांक्षा माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते. आणि भीती हे किती शक्तिशाली शस्त्र आहे. विनोदने कौस्तुभच्या भीतीचा वापर करून त्याला आपल्या नियंत्रणात आणलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्य तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यासमोर उभं राहतच. बरोबर. कधी अपराधीपणाच्या रूपात, तर कधी एकाकीपणाच्या रूपात. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. कोणता? की या सगळ्या प्रकरणात विनोदने आपलं भविष्य वाचवण्यासाठी कोमलचा भूतकाळ आणि वर्तमान दोन्ही पुसून टाकलं. पण प्रश्न हा आहे की जेव्हा तुम्ही तुमची सत्ता टिकवण्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तीलाच संपवता, तेव्हा तुम्ही खरंच जिंकता की तुमच्या आतला माणूस कायमचा हरतो? आणि त्या विजयाची खरी किंमत काय असते? ती म्हणाली की या खेळाचा कोणताही विजेता नाही, कारण आपण सगळेच बुद्धिबळातील साप आहोत. काय जबरदस्त शेवट आहे. निमिष सोनार यांनी हे सिद्ध केलंय की महत्वाकांक्षा जेव्हा आंधळी होते तेव्हा ती फक्त विनाशच करते. अगदी बरोबर.
बुद्धिबळातील साप ही कादंबरी फक्त एका कॉर्पोरेट थ्रिलरपुरती मर्यादित नाही, तर ती सत्ता, राजकारण आणि मानवी नातेसंबंधांवर एक मार्मिक भाष्य आहे. म्हणूनच आज आपण या कादंबरीच्या 3 महत्वाच्या पैलूंवर सखोल चर्चा करणार आहोत. पहिला भाग असेल कटकारस्थानांचा पर्दाफाश आणि त्या भ्रष्ट व्यवस्थेचं सार्वजनिक पतन. बरोबर. त्यानंतर आपण पाहूया की महत्वाकांक्षेची किंमत काय असते, विशेषतः विनोदच्या नजरेतून, जो त्या अपघाताच्या ठिकाणी उभा राहून आत्मचिंतन करतो. आणि शेवटी आपण यावर विचार करू की ही कथा आजच्या राजकारणाचा आणि सत्तेच्या संघर्षाचा आरसा कशी आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या खेळाचे धागेदोरे उलगडूया. या कथेत अनेक कट शिजत होते, पण त्यांचा स्फोट एकाच वेळी होतो. आणि याची सुरुवात होते ती राघव आणि माधव यांची आई सावित्रीबाई यांच्या चाणक्षपणामुळे. हो, अगदी बरोबर. सावित्रीबाईंना कंपनीतील तणावाची जाणीव झालेली असते. म्हणजे विशेषतः बुद्धिरत्नाची वाढती नाराजी आणि कोमलची ती अमर्याद महत्वाकांक्षा. त्यांना याची कल्पना येते. त्यांना संशय येतो. हो, आणि मग त्या एक खाजगी गुप्तहेर फिटर याला कामाला लावतात. आणि इथेच खेळाला कलाटणी मिळते. फिटर काय करतो? तो बुद्धिरत्न आणि ऋषभ यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग करतो. आणि त्यात कोमलला अपघात करून जखमी करण्याचा संपूर्ण कट उघड होतो. तो संवाद आठवतोय का? हो. तिला मारायचं नाही, फक्त जखमी करायचं. जेणेकरून ती काही आठवडे ऑफिसपासून दूर राहील. किती थंड डोक्याने केलेलं नियोजन. हो ना. आणि हे रेकॉर्डिंग सावित्रीबाईंच्या हाती लागताच त्या सूत्रे आपल्या हातात घेतात. त्या पोलिसांकडे जात नाहीत. नाही, त्या बुद्धिरत्न आणि ऋषभला एका गोदामात बोलावून घेतात आणि त्यांच्याच आवाजातील कट त्यांच्या समोर उघड करतात. त्या क्षणी त्या दोघांचा खेळ संपलेला असतो. पण हा तर फक्त एक कट होता. खरा आणि मला वाटतं अधिक भयानक डाव तर पडद्यामागे खेळला जात होता. हो. आणि त्याची सूत्रे होती कोमलचा पती विनोद याच्या हातात. बरोबर. जेव्हा विनोदला त्याची सहकारी सुषमा ताईकडून कोमल आणि तिचा कॉलेज मित्र कौशिक यांच्या भेटीचा व्हिडिओ मिळतो, तेव्हा त्याचा संताप आणि असुरक्षितता, म्हणजे ती अनावर होते. आपली राजकीय प्रतिमा जपण्यासाठी आणि त्या ईर्षेपायी तो एक भयंकर पाऊल उचलतो. हो. तो कौशिकला ब्लॅकमेल करतो, त्याला आणि त्याच्या पत्नी मॅगीला कायमचे संपवण्याची धमकी देतो. आणि कौशिकला कोमलच्या गाडीचे ब्रेक निकामी करण्यास भाग पाडतो. महत्वाकांक्षा आणि संशय माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतो याचं हे एक भयंकर उदाहरण आहे. आणि यानंतर जे घडतं ते म्हणजे त्या भ्रष्ट व्यवस्थेचं सार्वजनिक पतन. म्हणजे कोमलच्या अपघाती मृत्यूनंतर विनोद काय करतो? तो आधी कौशिक आणि त्याच्या ड्रायव्हरला पोलिसांसमोर कबुली जबाब द्यायला लावतो, बरोबर? हो, पण तो हे सगळं आपल्या विरोधातला एक राजकीय कट आहे असं भासवतो. स्वतःला पीडित म्हणून दाखवतो. अगदी. आणि त्यानंतर स्वतः पत्रकार परिषद घेऊन एक पूर्णपणे वेगळीच कहाणी रचतो, ज्यामुळे संपूर्ण प्रकरण सार्वजनिक चर्चेचा विषय बनतं. आणि याच पार्श्वभूमीवर आपण कथानकाच्या शेवटी येतो. विनोद त्या अपघाताच्या ठिकाणी उभा आहे जिथे कोमलचा शेवट झाला. तो क्षण खूप खूप प्रभावी आहे. तो फक्त एक पती नाही, तर एका मोठ्या शोकांतिकेचा सूत्रधार आहे. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असते. त्याला तो क्षण आठवतो जेव्हा त्याने रागाच्या भरात कौशिकला धमकी दिली होती. त्याला कोमलचा चेहरा दिसतो. त्याला अपराधीपणाची आणि भीतीची एक संमिश्र भावना ग्रासून टाकते. त्याला जाणवतं की कोमलच्या महत्वाकांक्षेने तिला कुटुंबापासून दूर नेलं, पण त्याच्या स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेने आणि असुरक्षिततेने तिचा जीव घेतला. या खेळात प्रत्येकजण आपापल्या महत्वाकांक्षेची किंमत चुकवत होता. बरोबर. कोमलला सीईओ व्हायचं होतं, बुद्धिरत्नला कंपनीवर आपलं वर्चस्व हवं होतं, आणि विनोदला आपली राजकीय कारकीर्द अबाधित ठेवायची होती. आणि या तिघांच्याही अंधाळ्या महत्वाकांक्षेचा शेवट मात्र विनाशातच झाला. विनोदचं ते आत्मचिंतन म्हणजे केवळ पश्चाताप नाही, तर एका हरलेल्या खेळाडूची कबुली आहे की नाही. अगदी. त्याला कळतं की सत्तेच्या या पटावर तो जिंकण्यासाठी खेळत होता, पण अंतिमतः त्याने आपलं सर्वस्व गमावलं आहे. आणि हेच आपल्याला कथेच्या साराकडे घेऊन जातं. ही कादंबरी केवळ काल्पनिक कथा नाही, ती आजच्या कॉर्पोरेट आणि राजकीय जीवनावर अचूक भाष्य करते. आईने लहानपणी राघव आणि माधवला दिलेली बुद्धिबळ आणि सापशिडीची शिकवण या कथेचा आत्मा आहे. आयुष्यात फक्त बाहेरचे नाही तर आतले सापही धोकादायक असतात. तुमच्या मनातले लोभ, राग, अहंकार, हे वाक्य किती किती खरं आहे. हो. कोमल, बुद्धिरत्न, विनोद हे सगळे याच आतल्या सापांचे बळी ठरले. बरोबर.
या कथेत कॉर्पोरेट राजकारणाचे अनेक पैलू दिसतात. जसं की रिषभच्या जुन्या कंपनीत दीपकने त्याची आयडिया चोरून क्रेडिट घेणे, हो, किंवा कोमलने पुरुष कर्मचाऱ्यांबद्दल भेदभाव करणे. किंवा बुद्धिरत्नने स्वतःचा गट तयार करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणे. हे सगळं आजच्या कार्यसंस्कृतीत आपल्याला सर्रास पाहायला मिळतं. आणि म्हणूनच कादंबरीच्या शेवटी येणारं ते वाक्य, या खेळाचा कोणताही विजेता नाही, कारण आपण सगळेच बुद्धिबळातील साप आहोत, हे या कथेचं सार आहे. हो, याचा अर्थ असा की जेव्हा सत्ता आणि महत्वाकांक्षा नीतिमत्तेवर आणि मानवी मूल्यांवर हावी होतात, तेव्हा कोणीही जिंकत नाही. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रूपात हरतोच. हा खेळच असा आहे. जिथे प्रत्येक प्यादं स्वतःला राजा समजू लागतं आणि शेवटी स्वतःच रचलेल्या चक्रव्यूहात अडकतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच सस्पेन्स कादंबऱ्यांसाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.